स्पर्धा परीक्षा केंद्र मुख्य संचालक। आज आपण शब्दांच्या जातींची ओळख भाग 2 ला सुरुवात करणार आहोत। भाग 1 मध्ये आपण विकारी शब्दांच्या जातींची ओळख बघितली, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। तर भाग 2 मध्ये अविकारी अव्यय शब्दांच्या जातीची ओळख पाहणार आहोत। क्रियाविशेषणाव्यय, शब्दयोग्याव्यय, उभयनाव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। तर सुरुवात करू आपण क्रियाविशेषण अव्यय। क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। म्हणजे हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात। जसे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे विशेषण होते शूर सरदार, सुंदर मुलगी, हिरवे रान, शुभ्र ससा, हुशार मुलगा। म्हणजे हुशार विशेषण आहे। मुलगा या नामाबद्दल अधिक माहिती सांगत होते। तसेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणायचे। आता ती माहिती कोणकोणत्या प्रकारची सांगतात? क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली या प्रकारची माहिती सांगतात। त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणू। तर आपण क्रियाविशेषण अव्ययाची ओळख इकडे करून घेऊया। होय, क्रियाविशेषण अव्यय। आता क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये फरक आहे। क्रियाविशेषण हे विकारी आहे, विकारी, आणि पूर्ण क्रियाविशेषण अव्यय बघितलं तर ते अविकारी आहे। आता क्रियाविशेषण विकारी कसं? जसं बघा, तो चांगला खेळतो। क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा तो चांगला आहे असं म्हटलं नाही, कारण त्याच्याबद्दल सर्वनामाबद्दल अधिक माहिती नाही। तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आले चांगला खेळतो, म्हणजे हे क्रियाविशेषण आहे। मी आता कर्त्याचं लिंग बदलतो, तो ऐवजी ती चांगली खेळते। चांगल्याचं काय झालं? चांगली, ते चांगले खेळतात। म्हणजेच काय? कर्ताचं लिंग वचन बदललं तर त्याच्या मूळ रूपात बदल झालेला आपल्याला दिसून आला, म्हणून क्रियाविशेषण हे विकारी आहे। मग आता क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी कसे? तर पहा, तो जलद धावतो। कसा धावतो? जलद धावतो। क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण आहे। आता मी कर्त्याचं लिंग बदलतो, ती जलद धावते, ती जलद धावते। जलद मध्ये काही फरक झाला नाही, म्हणजे हे क्रियाविशेषण अव्यय आहे। मी वचन बदलून बघा, ते जलद धावतात, ते जलद धावतात। म्हणजेच काय? जलद मध्ये काही बदल झाला नाही, म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी आहे, तर नुसतं क्रियाविशेषण हे विकारी आहे। आपण सुरुवात करूया क्रियाविशेषण अव्ययाच्या प्रकाराला। क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य 2 प्रकार पडतात, अर्थमूलक आणि स्वरूपमूलक। अर्थमूलक म्हणजे कालदर्शक, स्थलदर्शक, रीतिदर्शक, परिमाणदर्शक, प्रश्नार्थक, निषेधार्थक। आणि इकडं स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पडतात, सिद्ध क्रियाविशेषण अव्यय, साधित क्रियाविशेषण अव्यय आणि अन्य 2 प्रकार आहेत, सामासिक क्रियाविशेषण अव्यय आणि स्थानिक क्रियाविशेषण अव्यय। तर त्यांची आपण ओळख करून घेऊ। पहिला, कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय। कालदर्शक म्हणजे काय? जी क्रियाविशेषणे क्रिया घडण्याचा काळ दर्शवतात त्याला आपण कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो। जसं आज शाळेला सुट्टी आहे, केव्हा आहे? केव्हा आहे? आज। म्हणजे मी पहिला प्रश्न केला, केव्हा? जर तुम्हाला केव्हा हा प्रश्न करून क्रियाविशेषण मिळत असेल तर ते समजायचं नक्की कालदर्शक आहे। ठीक आहे, आज शाळेला सुट्टी आहे, केव्हा? सुनील उद्या पुण्याला जाईल, केव्हा जाईल? उद्या जाईल, म्हणजे हे कालदर्शक आहे। आता केव्हानं उत्तर मिळालं म्हणून कालदर्शक। आता स्थलदर्शकला कुठला प्रश्न विचारावा लागेल? रीतिदर्शकला आणि परिमाणदर्शकला कुठला? तो आपण थोडं पुढे गेल्यानंतर लक्षात घेऊ। पण आता कालदर्शक मध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात। पहिला, कालदर्शक। आता कालदर्शक मध्ये बघितले आपण आज, उद्या, परवा, मागे, पुढे, पूर्वी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत या प्रकार कालदर्शक।
आता त्याच्या पुढं सातत्यदर्शक म्हणजे कोणकोणते? सतत, नेहमी, ती सतत गैरहजर असते किंवा तो नेहमी आजारी असतो. म्हणजे काय, जेव्हा ती क्रिया अखंड असल्याचं दर्शवलं जातं तेव्हा ते सातत्यदर्शक क्रियाविशेषण आहे असं समजायचं. जसं सतत, नेहमी, सदा, सर्वदा, नित्य या प्रकारचे सातत्यदर्शक. पुढे आवृत्तीदर्शक. आता आवृत्तीदर्शक म्हणजे काय, घटनेची आवृत्ती जेव्हा दर्शवली जाते तेव्हा ती आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण आहे असे म्हणायचं. जसं आई दररोज देवळात जाते. दररोज बघा ती घटना पुन्हा पुन्हा होते, दररोज देवळात जाते. त्याप्रमाणे दररोज, क्षणोक्षणी, सालोसाल, वर्षानुवर्ष हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण आहे म्हणायचे. आता बघू आपण स्थळदर्शक क्रियाविशेषण आहे. क्रिया घडण्याचं स्थळ किंवा ठिकाण जिथं दर्शवलं जातं त्याला आपण स्थळदर्शक क्रियाविशेषण आहे असे म्हणायचं. जसं ईश्वर सर्वत्र आहे. काय म्हटलं मी, ईश्वर सर्वत्र आहे. प्रश्न कुठला करावा लागला मला, कोठे. क्रियापदाला जर तुम्ही कोठे हा केव्हा म्हटलं तर कालदर्शक येईल. कोठेनं प्रश्न विचारत असाल तर हे स्थळदर्शक आहे. ईश्वर सर्वत्र आहे, कोठे आहे, सर्वत्र ठिकाण सांगायला. माझ्या समोरून साप गेला, कोठून गेला, कोठे, कोठून गेला, समोरून गेला. म्हणजे हे काय स्थळदर्शक तुम्हाला उत्तर मिळतील. म्हणजे त्या क्रियापदाला तुम्ही कुठला प्रश्न करता त्याच्यानुसार हे प्रकारे होऊन जातात स्थळदर्शक. आता तुम्हाला स्थळदर्शक सुद्धा दोन प्रकार पाहायला मिळते. एक स्थितीदर्शक आणि दुसरा गतिदर्शक. स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. आता स्थितीदर्शक कोणकोणते? जे स्थितीदर्शक आहे त्यालाच गतिदर्शकमध्ये रूपांतरित केलं जातं. स्थितीदर्शक जसं ईश्वर सर्वत्र आहे, सर्वत्र, ठीक आहे. येथे, तेथे, जवळ, मागे, पुढे. जसं मागे अभ्यासिका आहे, पुढे शाळा आहे. कोठे आहे, पुढे. अभ्यासिका कुठे आहे, मागे. म्हणजे मागे, पुढे. त्यांनाच काय केलं जातं, गतिदर्शक केलं जातं. म्हणजे हे जेव्हा स्थिती सांगतात, स्थळ सांगतात तेव्हा ते स्थितीदर्शक असतात. जेव्हा हे स्थितीदर्शक गती स्थळ असून गतीचा सुद्धा उल्लेख करतात तेव्हा ते गतिदर्शक. जसं माझ्या समोरून बघा त्याच्यामध्ये गती आहे, समोरून साप गेला. घरासमोर शाळा आहे म्हणलं, ठीक आहे, ते स्थिर आहे. समोरून गेला म्हणलं तर ते कसं आहे, त्याच्यामध्ये गती आहे. समोरून म्हणजे समोरला काय पंचमीचं ऊन होऊन प्रत्यय जोडले. समोरून, मागे, मागून, माझ्या मागून वाघ येत होता, मागून. ठीक आहे. येथून नदी जवळ आहे, जवळ आहे. येथून नदी जवळ आहे म्हणजे काय, स्थिती आहे. जवळून हत्ती गेला, जवळून हत्ती गेला. काय जोडलं त्याला, ऊन होऊन जर प्रत्यय जोडले म्हणजे स्थितीदर्शकला पंचमीचे प्रत्यय जोडून ऊन होऊन हे गतिदर्शक आपल्याला क्रियाविशेषणामुळे तयार करता येतात. जर समजा तुम्हाला कोठे हा प्रश्न केला तर स्थितीदर्शक आहे आणि त्याला सुद्धा कोठून म्हणलं तर ते गतिदर्शक आहे. पुढं रीतीदर्शक क्रियाविशेषण हवे. क्रिया घडण्याची रीत किंवा वहिवाट दर्शवली जातं त्याला आपण रीतीदर्शक क्रियाविशेषण हवे असे म्हणतो. जसं क्रिया कशी घडली म्हणजे तुम्हाला प्रश्न काय करावा लागेल, कशी. हा जर तुम्ही प्रश्न करून उत्तर मिळालं असाल तर ते रीतीदर्शक आहे समजायचं. कसं, तो सावकाश चालतो किंवा गोकुळगाय सावकाश चालते. कशी चालते, सावकाश. गुरुजी मोठ्याने बोलतात. कसे बोलतात, मोठ्याने. म्हणजे कसा, कशी, कसे हे लिंग वचनानुसार बदलेल. म्हणजे हे झाले रीतीदर्शक. तो जलद धावतो. कसा धावतो, जलद. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला रीतीदर्शकचे सुद्धा 3 प्रकार पाहायला मिळतील. पहिला प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. पहिला प्रकारदर्शक, दुसरा अनुकरण दर्शक आणि तिसरा निश्चय दर्शक. प्रश्न तर लक्षात आले तुम्हाला, कशी, कसा, कसे.
प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. मग आता प्रकारदर्शक म्हणजे कोणकोणते आहेत? जसं जलद, हळू, सावकाश, मोठ्याने, वेगाने, जोरात, बरोबर आहे. हे झाले प्रकारदर्शक. अनुकरणदर्शक म्हणजे काय? तुम्हाला शब्दसिद्धीमध्ये अभ्यास शब्दामध्ये पाहायला मिळेल, ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणांना जे नाव दिले जातं त्याला आपण अनुकरणदर्शक क्रियाविशेषणावे असे म्हणून. जसं की फडफड, गडगड, चमचम, बदबद, वटवट, छुमछुम हे अनुकरणदर्शक आहे. मग आता निश्चयदर्शक कुठले? आता निश्चयदर्शक म्हणजे खरोखर, खचित, नक्की इत्यादी. म्हणजे निश्चयदर्शक तो खरोखर बोलत असेल का, किंवा तो खचितच खोटे बोलत असेल. खचितच म्हणजे तो नक्कीच खोटे बोलत असेल. हे झाले निश्चयदर्शक. तर पुढे बघू आपण परिमाणदर्शक. आता परिमाणदर्शक म्हणजे काय? जी क्रियाविशेषणावे संख्येचा परिमाण दर्शवतात त्याला आपण परिमाणदर्शक क्रियाविशेषणावे म्हणतो. म्हणजे यालाच काही व्याकरणकार परिमाणदर्शक किंवा संख्यादर्शक क्रियाविशेषणावे असं सुद्धा म्हणतात. निश्चित अशी संख्या नाही, पण अनिश्चित संख्या असते. जसं जेवणानंतर भरपूर पाणी प्यावे. किती प्यावे? भरपूर. म्हणजे तुम्हाला हा प्रकार ओळखण्यासाठी प्रश्न करावा लागेल किती. जर तुम्हाला किती प्रश्न करून उत्तर मिळत असेल तर ते समजायचं परिमाणदर्शक क्रियाविशेषणावे आहे. ठीक आहे. जेवणानंतर भरपूर पाणी प्यावे. किती प्यावे? मी त्या मुलीला अनेकदा बजावले होते. किती वेळा बजावले होते? अनेकदा. म्हणजे हे झाले परिमाणदर्शक क्रियाविशेषणावे. आता कोणत्या संख्या बघितले? अनेकदा, भरपूर, किंचित, थोडा, अधिक इत्यादी. आता पुढे प्रश्न. आता परीक्षेच्या दृष्टीने हे 4 महत्त्वाचे वारंवार विचारले जातात: कालदर्शक, स्थलदर्शक, कृतीदर्शक आणि परिमाणदर्शक. पुढं प्रश्नार्थक क्रियाविशेषणावे. प्रश्नार्थक क्रियाविशेषणामध्ये का व ना हे शब्द तेव्हा त्या विधानाला प्रश्नाचं स्वरूप प्राप्त करून देतात तेव्हा त्याला प्रश्नार्थक क्रियाविशेषणावे असे म्हणतात. हे इझी म्हणजे तुम्हाला सहज समजेल. इथं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी प्रश्न सांगितले. इथं तुम्हाला सहज समजण्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्नार्थक का आणि ना हे शब्द जेव्हा त्या विधानांना प्रश्नाचं स्वरूप प्राप्त करून देतात तेव्हा त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषणावे असे म्हणतात. जसं तुम्ही मला तुमच्या घरी न्याल ना, किंवा तुम्ही आमच्याकडे याल का. का आणि ना जेव्हा प्रश्नाला प्रश्नार्थक स्वरूप प्राप्त करून देतात तेव्हा त्याला प्रश्नार्थक क्रियाविशेषणावे असे म्हणायचं. आता पुढे निषेधार्थक क्रियाविशेषणावे. न आणि ना हे निषेध दर्शवतात, क्रियेचा निषेध दर्शवतात तेव्हा त्याला निषेधार्थक क्रियाविशेषणावे असे म्हणतात. तो तोंड उघडेल तर ना, ठीक आहे, तो न चुकता येतो म्हणजे त्या क्रियेचा निषेध दर्शवतात त्याला निषेधार्थक क्रियाविशेषणावे असे म्हणतात. तर पुढे बघू आपण सिद्ध क्रियाविशेषणावे. सिद्ध क्रियाविशेषणावे म्हणजे काय? कोणापासून तयार झालेले आहे? मुळात ते स्वतःच क्रियाविशेषणावे. जसं येथे, तेथे, मागे, पुढे, सर्वत्र हे कसे आहेत? मुळामध्ये स्वतः क्रियाविशेषण आहेत म्हणून त्याला सिद्ध क्रियाविशेषणावे असे म्हणतात. आता याचं उदाहरण बघितलं आपण. जसं येथे मंदिर आहे किंवा तेथे झाड आहे. ठीक आहे, सिद्ध आहेत म्हणजे हे कोणापासून तयार झाले आहेत. पुढं साधित क्रियाविशेषणावे. साधित म्हणजे काय? हे नाम, सर्वनाम, विशेषण, धातू, अव्यय यांपासून तयार होतात त्याला साधित क्रियाविशेषणावे असे म्हणतात. जसं की आपण विशेषणापासून बघितलं, तो चांगला खेळतो. कसा खेळतो? चांगला. म्हणजे मुळात चांगला हे विशेषण आहे पण काय तयार झाले? क्रियाविशेषण म्हणून वापरलं गेलं त्याला. अशा ना आपण साधित क्रियाविशेषण असे म्हणतो. आता हे स्वरूपमूलक क्रियाविशेषणाव्याचे मुख्य सिद्ध क्रियाविशेषणावे आणि साधित क्रियाविशेषणावे 2 प्रकार सांगितले आणि अन्य प्रकारामध्ये सामासिक आणि स्थानिक क्रियाविशेषण सांगितले. आता सामासिक क्रियाविशेषणावे म्हणजे काय? सामासिक क्रियाविशेषणावे म्हणजे काय? समासापासून तयार झालेल्या क्रियाविशेषणाला सामासिक क्रियाविशेषणावे असे म्हणतात. समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात: अवयव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास.
अव्ययीभाव समास हा पूर्णच्या पूर्ण बघितला तर सामासिक क्रियाविशेषणामध्ये मोडतो, कारण अव्ययीभाव समासाची व्याख्या ज्या सामासिक शब्दाचं पहिलं पद महत्त्वाचं असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. म्हणजे जसं की दररोज अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. दर हा फारशी उपसर्ग जोडून तयार झाला आहे. दररोज, सालोसाल, घरोघर, दारोदार, प्रतीक्षण हे सामासिक क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढं स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? मुळामध्ये नाम, इथं जसं बघितलं आपण साधे तसंच, म्हणजे नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषण यांना त्यांच्या स्थानानुसार क्रियाविशेषणाचा दर्जा प्राप्त झाला तर आपण स्थानिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. जसं मी माझं सांगितलं हे कपाळ आहे, बरोबर आहे. कपाळ हे नाव, जर त्या वाक्यामध्ये जर मी असं त्याला रूपांतरित केलं, ती काय कपाळ गाते, त्यामध्ये ती काय कपाळ गाते. कशी गाते? कपाळ. म्हणजे मुळात नाम असून सुद्धा ते आता क्रियाविशेषणाचं काम करते, म्हणजे ते त्याच्या स्थानानुसार क्रियाविशेषण. तसं तो काय माती गातो, तो काय माती. माती हे नाव आहे, पण त्या योग्य ठिकाणी आल्यामुळं ते काय झालं, क्रियाविशेषणाचा त्याला दर्जा प्राप्त झाला. 6वी शब्दाची जात आहे शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दात शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दाला जोडून येतात म्हणजे कोणत्या शब्दाला जोडून येतात? नाम व सर्वनाम यांना शब्दयोगी अव्यय जोडून येतात. कशासाठी येतात? नाम व सर्वनाम यांचं वाक्यात येणाऱ्या इतर शब्दाशी संबंध दर्शवण्यासाठी हे शब्दयोगी अव्यय जोडली जातात. आता शब्दयोगी अव्ययांची ओळख पाहू आपण. सर्वप्रथम शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यांच्यातला फरक. जर समजा मी वाक्य घेतले, पक्षी झाडावर बसला, शब्दाला जोडून आले म्हणजे आपल्याला नक्की माहीत आहे हे वर शब्दयोगी अव्यय आहे. हेच वाक्य जर मी असं घेतले, पतंग वर जात होता, कुठे जात होता? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणजे हे क्रियाविशेषण, बरोबर. दुसरं वाक्य, मागे अभ्यासिका आहे, कुठे अभ्यासिका आहे? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. मागे हे काय क्रियाविशेषण आहे. आता हे शब्दयोगीमध्ये कसं रूपांतर होईल? ढगामागे सूर्य लपला. मागे हे शब्द ढग या नामाला जोडून आले म्हणून हे शब्दयोगी. म्हणजे तुम्हाला शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यांच्यातला फरक समजला. तर आपण पुढे शब्दयोगी अव्ययांच्या प्रकारांकडे वाटचाल करू. पहिलं शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार पडतात, अर्थमूलक आणि साधित शब्दयोगी अव्यय. आता अर्थमूलक शब्दयोगी अव्ययामध्ये जवळपास 16 प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहेत, परंतु आपण काही शब्दयोगी अव्ययांची ओळख पाहणार आहोत. पहिला कालवाचक शब्दयोगी अव्यय. तुम्हाला बरेचसे शब्दयोगी अव्यय हे क्रियाविशेषणामधले आढळून येतील, कारण आत्ताच बघितलं आपण या दोघांमध्ये साम्य आहे, परंतु वापरानुसार त्यांची जात वेगळी ठेवायची. कालवाचक शब्दयोगी अव्यय. जसं आता कालवाचक म्हणजे काय? आपण जेवणानंतर पाणी प्यावे, नंतर काळ, किंवा जेवणापूर्वी गोळी घ्यावी, पूर्वी. तसं चलवाचक क्रिया, चलवाचक क्रियाविशेषण अव्यय होतं. तर आता चलवाचक शब्दयोगी अव्यय काय करतात? तुम्हाला रूपांतरमध्ये घराजवळ मंदिर आहे, जवळ, किंवा शाळेसमोर दवाखाना आहे, समोर. हे शाळेला जोडून आले, शाळेसमोर. घराला जोडून आले, घराजवळ, म्हणजे हे शब्दयोगी अव्यय. आता करणवाचक शब्दयोगी आहे. करण म्हणजे साधन. जसं वाऱ्यामुळे कपडे वाळतात, मुळे. त्यांनी त्याच्या हाती निमंत्रण पाठवले, हाती, बरोबर. किंवा मांजराकडून उंदीर मारला गेला, कडून, साधन. आता हेतुवाचक. हेतुवाचक म्हणजे काय? जसं जगण्याकरिता अन्न लागते, करिता.
लिहिण्यासाठी पेन हवे, पेन हवी साठी, हे झाले हेतुवाचक. आता व्यतिरिक्त वाचक म्हणजे काय? विराट विना भारतीय संघाची कल्पना करणे अशक्य, विना तुझ्याशिवाय सहज जाणार नाही, शिवाय. पुढे तुलनावाचक. तुलनावाचक म्हणजे तुलना केले, माणसा परीस मेंढरवरी परीस, गीतापेक्षा सीमा उंच आहे किंवा हुशार आहे, पेक्षा. योग्यतावाचक. हा ड्रेस माझ्या मनाजोगा आहे, जोगा. आणखी ही फळे खाण्यायोग्य आहेत, योग्य. कैवल्यवाचक. कैवल्यवाचक म्हणजे काय? त्याच्याशिवाय ही गोष्ट दुसरं कोणी करू शकत नाही, म्हणजे मारुतीच हा समुद्र उल्लंघून जाऊ शकेल, रामच रावणाला मारू शकतो. ठीक. आता संग्रहवाचक म्हणजे काय? हे आपण कैवल्यवाचक बघितले. आता संग्रहवाचक म्हणजे काय? संग्रह म्हणजे मी देखील तुला मदत करेन, म्हणजे भर पडणे, देखील. ठीक आहे. भक्तांसाठी देव सुद्धा धावून येतो, देव पण धावून येतो सुद्धा. तसं आता 16 नंबरचा परिमाणवाचक शब्द घ्यावे. त्याच्यामध्ये दिवसभर पाऊस पडत होता, दिवसभर पाऊस पडत होता, ठीक आहे. म्हणजे असे 16 प्रकारचे शब्द घ्यावे आहेत. पुढं दुसरा प्रकार पडतो साधित शब्द घ्यावे. साधित म्हणजे काय? आता बघितलं आपण मागच्या प्रकारामध्ये जवळपास हे विशेषणापासून सुरू आहे, नामापासून सुरू आहे. नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित, धातू साधित. म्हणजे काय? साधित म्हणजे काय? नाम, सर्वनाम, विशेषण, धातू यांसारख्या शब्दांना प्रत्यय जोडून जे शब्द घ्यावे तयार होतात त्याला साधित शब्द घ्यावे असे म्हणतात. जसं बघितलं आपण पूर्व, हे नाव आहे, बरोबर आहे. नाव. जेवणापूर्वी गोळी घ्यावी, पूर्वी, ते काय झालं? शब्दयोगी अव्यय म्हणजे नामापासून तयार झाले. सर्वनामापासून, विशेषणापासून त्याला आपण साधित शब्द घ्यावे असे म्हणतो. शुद्ध शब्दयोगी अव्यय. शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? आता बऱ्याच वेळा बघितलं आपण, जेव्हा आपण शब्दयोगी अव्यय जोडतो तेव्हा त्याचं सामान्य रूप होते. जसं माझ्या घराजवळ मंदिर आहे, घराजवळ, म्हणजे मी जवळ हा शब्दयोगी अव्यय जोडण्यापूर्वी मूळ शब्द घर होता, त्याचं सामान्य रूप काय झालं? घरा. परंतु शुद्ध शब्दयोगी अव्ययामध्ये असं होत नाही. म्हणजेच काय? ज्या शब्दयोगी अव्यय जोडल्यानंतर देखील ज्या शब्दांचं सामान्य रूप होत नाही त्याला शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. जसं आई, आई ही आमच्या सोबत होती, ही जोडले. म्हणजे आईमध्ये काय फरक पडला का? सहलीला जाताना कुत्रा देखील सोबत होता, कुत्रा देखील सोबत होता. म्हणजेच काय? कुत्र्यामध्ये काही सामान्य रूप झालं नाही, आईचं काही सामान्य रूप झालं नाही, म्हणजे त्याला काय म्हणू आपण? शुद्ध शब्दयोगी अव्यय. देखील, ही, मात्र, सुद्धा हे शुद्ध शब्दयोगी अव्यय. पुढं विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय. आता विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? म्हणजे ह्या शब्दयोगी अव्यय काढून विभक्तीचे प्रत्यय तुम्ही वापरू शकता, त्याला विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजेच काय? विभक्तीच्या प्रत्यया जागी हे शब्दयोगी अव्यय वापरले जातात, त्याला विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं. जसं आता बघितलं आपण, गीतापेक्षा सीमा उंच आहे, गीतापेक्षा सीमा उंच आहे. आता हे तुम्हाला शब्दयोगी अव्यय का वापरत नाही? सॉरी, विभक्ती का वापरत नाही? गीताहून सीमा उंच आहे म्हणजे पेक्षासाठी मी पूर्ण वापरले. जसं समासामध्ये गाईसाठी रान, म्हणजे ते गाईला सोडलेलं रान आहे, त्याला काय वापरलं आपण? साठी. त्याला आपण विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. ठीक आहे. म्हणजे विभक्तीचे प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय सारखेच कामं करतात, यांच्या जागी ते, त्यांच्या जागी हे, यांच्या अदलाबदल आपल्याला करता येते, त्याला विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. 7वी शब्द जात आहे उभयान्वयी अव्यय.
परीक्षेच्या दृष्टीने अविकारी शब्दाच्या जातीमध्ये सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला उभयनाव्यावर विचारलेले दिसून येते. आता उभयनाव्याची व्याख्या: उभय म्हणजे दोन, तर अन्वय म्हणजे संबंध. दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयनावे असे म्हणतात. म्हणजेच काय, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडतात. जसं आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले, दोन शब्द जोडले. आता दोनपेक्षा अधिक शब्द कसे जोडले जातात? आमच्या बागेमध्ये जाई, जुई, चंपा, चमेली व मोगऱ्याचे फुले आहे. बरोबर आहे. वाक्य कशी जोडायची मग? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, वाक्य जोडले. त्याला म्हणून आपण उभयनावे. उभयनाव्याची ओळख थोडक्यात. पहिलं, उभयान्वयी अव्यय दोन प्रकार पडतात: प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक उभयनावे म्हणजे काय? अशी दोन वाक्य जी अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहेत, म्हणजे एकमेकावर अवलंबून नाहीत. म्हणजे पहिलं वाक्य सुद्धा प्रधान आहे, दुसरं वाक्य सुद्धा प्रधान आहे. त्याला प्रधानत्व सूचक उभयनावे असे म्हणतात. गौणत्व सूचक उभयनावे म्हणजे काय? एक वाक्य प्रधान असते आणि एक वाक्य गौण असते. म्हणजे प्रधान वाक्यावर अवलंबून गौण वाक्य असते, म्हणजे त्याला आपण गौणत्व सूचक उभयनावे असे म्हणू. प्रधानत्व सूचक उभयनाव्याचे चार प्रकार पडतात: समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. आपण सुरुवात करू. पहिल्यांदा प्रधानत्व सूचक उभयनावे. प्रधानत्व सूचक म्हणजे काय? अर्थाच्या दृष्टीने दोन्ही वाक्य प्रधान आहेत. मग आता त्याच्यातला पहिला प्रकार प्रधानत्व सूचक उभयनावे. पहिला, समुच्चय बोधक. समुच्चय बोधकची व्याख्या काय सांगता येईल? दोन किंवा अधिक वाक्यांचा मिलाप किंवा बेरीज म्हणजे समुच्चय करण्यासाठी जे उभयनावे वापरली जातात त्यांना समुच्चय बोधक उभयनावे असे म्हणतात. जसं विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. कुठलं उभयनावे? आणि. पिल्लाने चिवचिवाट केला व घरट्याबाहेर मान काढली. व. आईने भिकाऱ्याला सदरा दिला, शिवाय जेव घातले. शिवाय. आणि व शिवाय अन आणि देखील. तानाजीने घोड्याला टाच मारली आणि घोड्यावर स्वार झाला, म्हणजे अन. ठीक आहे. तसं आता पुढं विकल्प बोधक उभयनावे. विकल्प बोधक उभयनावे म्हणजे काय सांगता येईल? जेव्हा दोन किंवा अधिक गोष्टीपैकी एका गोष्टीची निवड करावी लागते तेव्हा त्याला विकल्प बोधक उभयनावे असे म्हणायचं. देह जाव अथवा राव, पांडुरंगी दृढ भाव अथवा. बघा, बाकीचे मी तुम्हाला इथे लिहून दिले नाही. जसं आणि, व, शिवाय, अन, आणखी, आणि, नी, न, का. एवढे लक्षात राहणं सर्वात पहिलं खूप झालं आणि महत्त्वाचं. एवढे राहिले तरी बाकीचे तुम्हाला ते जसं वाक्य तुम्हाला वाढत जातील तसं तुम्हाला ते ॲड करता येईल. पण सर्वात महत्त्वाचं हे जे मी लिहिले ते महत्त्वाचं समजले पाहिजे. पुढं विकल्प बोधक उभयनावे. अथवा देह जावं अथवा राहावं, पांडुरंगी दृढ भाव. म्हणजे तुमच्याकडं ऑप्शन आहे, देह गेला काय राहिला काय, पांडुरंगावरती जी माझी भाव आहे, माझा भाव आहे तो दृढ आहे. म्हणजे तुम्हाला अथवा की तुला ज्ञान हवे की धन हवे, विज्ञान शाप की वरदान. बरोबर. तू ये किंवा न ये सहल जाणारच. किंवा औषध उपचारासाठी तुला पुण्याला अगर मुंबईला जावे लागेल. अगर. इत्यादी. ठीक आहे. हे झाले विकल्प. आता न्यूनत्व बोधक उभयनावे म्हणजे काय? न्यूनत्व म्हणजे दोष, उणीव, कमीपणा. पहिल्या वाक्यातील दोष, उणीव, कमीपणा किंवा त्रुटी हे पुढील वाक्यामध्ये दर्शवले जातं. अशी वाक्य जोडणाऱ्या उभयनाव्यास न्यूनत्व बोधक उभयनावे असे म्हणतात. जसं शेतकऱ्याने शेत नांगरले पण पाऊस पडलेच नाही. पण किंवा परंतु पाऊस पडलेच नाही. तुम्ही याची अदलाबदल करून वापरू शकता, काय हरकत नाही. गड आला पण सिंह गेले. पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे. परी. पुष्कळ मुले उत्तीर्ण झाले परंतु पहिल्या वर्गात कोणीच नाही. परंतु. आईला थोडी बरी नाही, बाकी सर्व ठीक आहे. बाकी म्हणजे पहिल्या वाक्यात काय कमीपणा आहे ते पुढं सांगितलं, बाकी सर्व ठीक आहे. आता हे झाले न्यूनत्व बोधक. आता पुढे परिणाम बोधक उभयनावे. परिणाम बोधक म्हणजे पहिल्या वाक्यात जे घडले
त्याचा परिणाम पुढं सांगितला जातो, त्याला परिणामबोधक उभयनिहाय असे म्हणतात. वाटेत मोटार ना दुरुस्त झाली, सबब मला यायला उशीर झाला. सबब म्हणजे याकरिता मला यायला उशीर झाला. सबब तुम्ही याकरिता यामुळे असं वापरू शकता. पुढे मधुने उत्तम भाषण केले म्हणून तिला बक्षीस मिळाले. म्हणून बऱ्याच वेळा तस्मात आणि अतएव ही उभयान्वयावे कुठल्या प्रकारचे आहे एवढा प्रश्न विचारला जातो. म्हणजे वाक्य देत नाही त्यावेळी सांगायचे तस्मात अतएव हे परिणाम बोधक उभयन्वयावे आहे. जसं उदाहरणामध्ये जर घेतलं आपण, यंदा मुहूर्त नाही तस्मात वधूपरीक्षा नाही. बघा, म्हणजे तस्मात म्हणजे तुम्हाला काय वापरता येते, म्हणून वधूपरीक्षा नाही, पण तुम्हाला तस्मात हे शब्द लक्षात ठेवावे. अतएव त्याला नोकरी मिळाली, अतएव त्याचा वर्तमानपत्रात फोटो आला किंवा त्याची विचारणा होऊ लागली. अतएव म्हणजे म्हणून, ठीक आहे, किंवा याकरिता तुम्हाला यांच्या अदलाबदल करून वापरता येते. पण लक्षात ठेवा, MPSC बऱ्याच वेळा वाक्य देत नाही, फक्त ते शब्द उभयन्वयावे देते, त्याच्यानुसार तुम्हाला ते प्रकार ठरवा असा प्रश्न किंवा जोड्या लावा असा प्रश्न विचारला जातो. म्हणून तुम्ही जर हे अभ्यास करत असाल तर इझी लक्षात राहील. वाक्य लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये ते वाक्य आठवल्यानंतर प्रकार सांगता येतो. पुढं ते झाले प्रधानत्व सूचक. ते चारही प्रकारचे वाक्य कुठल्या प्रकारचे येतात वाक्याच्या प्रकारात संयुक्त. पुढं स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूपबोधक म्हणजे काय, पहिल्या वाक्याचं स्पष्टीकरण किंवा उहापोह पुढं उलगडला जातो दुसऱ्या गौण वाक्यामध्ये, त्याला स्वरूपबोधक उभयनिहाय असे म्हणतात. म्हणजे काय, इथं पहिलं वाक्य प्रधान असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं, एवढं लक्षात ठेवायचं. मग आता उदाहरण, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. गुरुजी काय म्हणाले त्याचं स्पष्टीकरण पुढं आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तो म्हणाला की मी हरलो. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. म्हणून एक राजा होऊन गेला. काही शब्द तुम्हाला म्हणून इथं पण आहे, इथं पण आहे. आता उभयनिहाय कोणतं ठरवणार, त्याच्या सोबत कोण आले त्याच्यानुसार तुम्हाला जोड्या लावा असं विचारलं तर तुम्हाला सोबतच्या वरून ठरवायचे कुठल्या प्रकारात मोठ येते. पण नंतर 1 रुपया म्हणजे 100 पैसे. म्हणजे 100 पैसे. विनंती अर्ज ऐसा जे, म्हणजे आपण त्याचं स्पष्टीकरण पुढं येतो कशासाठी अर्ज आपण केलं तर विनंती अर्ज ऐसा जे. हे झाले स्वरूपबोधक उभयनिहाय. पुढं कारणबोधक उभयनिहाय. कारणबोधकमध्ये सुद्धा पहिलं वाक्य प्रधान असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं. म्हणजे काय, पहिल्या प्रधान वाक्याचं कारण दुसरं गौण वाक्य सांगते. जसं आम्ही हेच कापड वापरतो का की ते स्वदेशी आहे. काकी, का की किंवा कारण की त्याला बढती मिळाली कारण की त्याने उत्तम कामगिरी बजावली होती. म्हणजे पहिल्या वाक्याचं जे काय कारण आहे ते पुढील गौण वाक्याने दर्शवलं जातं. 1857चा उठावाचे कारण कारतूस प्रकरण. म्हणजे कारतूस प्रकरण हे त्याचं कारण आहे. त्याचप्रमाणे पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या गौण वाक्याने दर्शवलं जातं. आता उद्देशबोधक उभयनिहायमध्ये काय होतं, त्याच्यातलं पहिलं वाक्य गौण असतं आणि दुसरं वाक्य प्रधान असतं. उद्देश, जसं चांगला औषध उपचार मिळावा म्हणून तो मुंबईस गेला. म्हणजे मुंबईस गेला हे प्रधान वाक्य आहे. त्याचा उद्देश काय, चांगला औषध उपचार मिळावा. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने ते समोरच्या वाक्यावर अवलंबून आहे. त्याला म्हणून आपण उद्देशबोधक. म्हणजे म्हणून स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळावे यास्तव आम्ही शिकवणी वर्गाला आलो. ठीक आहे, यास्तव किंवा याकरिता इत्यादी. पुढं उद्देशबोधक झालं. संकेतबोधक. संकेतबोधकमध्ये काय होते, एका वाक्यामध्ये अट दर्शवली जाते तर दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा संकेत दर्शवला जातो. म्हणजेच काय, त्यामध्ये सुद्धा पहिलं वाक्य गौण असते आणि दुसरं वाक्य प्रधान असते. आता अट कशी दर्शवली जाते, निमंत्रण आले तर मी नक्की येईल. म्हणजे प्रधान वाक्य काय, मी नक्की येईल. पण अट काय, निमंत्रण आले तर. बरोबर.
नोकरी मिळाली तर पेढे वाटेल, नोकरी मिळाली तर पेढे वाटेल म्हणजे अट आहे आणि त्याचा संकेत आहे जर तर. हे उभ्याने अव्याने ही वाक्य जोडले जातात. बघा जर तर. पुढचे शेवटचे शब्दाचे जात आहे केवल प्रयोगी अव्यय, त्याला आपण उद्गारवाच्य शब्द असे सुद्धा म्हणतो. केवल प्रयोगी अव्ययाची व्याख्या मनातील भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दास केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. मनातील भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणं म्हणजे काय? म्हणजे आपण हे साप बघितल्यानंतर ठरवत नाही त्याला काय म्हणायचं, किंवा ताजमहल बघितल्यानंतर ठरवत नाही, ते मनातील भाव ऑटोमॅटिक बाहेर पडतात, त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. ठीक आहे, म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. केवल प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग नसतात, म्हणून ज्यांना विभक्तीचे प्रत्यय लागत नाही. आता दुसरी गोष्ट काय की केवल प्रयोगी अव्यय जोडल्यामुळं भाषेला शोभा येते आणि बोलणाऱ्याच्या मनातला भाव व्यक्त होतो, म्हणून याला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. ठीक आहे, आता केवल प्रयोगी अव्ययाच्या भावना व्यक्त होण्याच्या प्रकारावरून 9 प्रकार पडतात. पहिला हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, प्रशंसादर्शक, सहमतीदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, मौनदर्शक आणि संबोधदर्शक. आता हर्षदर्शक म्हणजे काय? एखादी घटना म्हणजे विदूषक वगैरे असेल, तुम्हाला हसवत असेल तर तुमच्या ह्या भावना ऑटोमॅटिक बाहेर पडतात. बरोबर आहे, वा 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 आहा आहा. आता शोकदर्शक म्हणजे काय? एखाद्याचा अपघात झाला असेल तर आपण ह्या भावना व्यक्त करतो, अरे रे, किंवा एखाद्याला अपघात झाला, एखाद्याचा मृत्यू पावला तर आपण अरे रे अगाई काय हाय हाय या भावना व्यक्त करतो. ठीक आहे, तसं आश्चर्यदर्शक, तुम्हाला नेऊन जर ताजमहल समोर उभा केला असेल आणि तुम्हाला ते पाहून आश्चर्य वाटत असेल, त्याला आपण अबब बापरे, किंवा एखादा मोठा साप बघितल्यानंतर सुद्धा आश्चर्य वाटत असेल, त्याला आपण आश्चर्यदर्शक म्हणतो. प्रशंसादर्शक, एखादा खेळाडू स्टेडियमवर खेळत आहे त्याला आपण इथून प्रशंसा देतो, शाबास वा वा. बरोबर, हे प्रश्न. एखाद्याने चांगले गुण मिळवले असेल तर शाबास, यश मिळवलं असेल तर चांगले यश मिळवलेस, हे शब्द आपण वापरतो, त्याला आपण प्रशंसादर्शक म्हणतो. पुढं सहमतीदर्शक. सहमतीदर्शक म्हणजे काय? जी जी हां ठीक आहे, अच्छा बरं आहे, तुम्हाला कोण ओळखून सांगत असेल. ठीक आहे, आई वडील सांगत असेल अभ्यास करा, फिरू नका, हां ठीक आहे, कॉलेजमध्ये सांगितलं असेल वेळेवर कॉलेजला या, सर्व तासिका पूर्ण करा, ठीक आहे, हो सर बरं आहे. ठीक आहे, म्हणजे काय करतो आपण? हे जी हां ठीक आहे, अच्छा बरं आहे, हे आपण सहमती दर्शवतो. विरोधदर्शक. आता विरोधदर्शकमध्ये काय होत आहे? जर समजा हे सांगण्यासाठी तुम्हाला एक साधं उदाहरण घेऊ. आपल्या वडिलांना आईला एक साडी आणली असेल, ते साडीची किंमत जर समजा 250-300 रुपये असेल, तर ती साडी कशी आहे ती पाहणार नाही, फक्त छे 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 आवडली झालं म्हणजे काय झालं, विरोध. तेच आता तिरस्कारदर्शकमध्ये काय होईल? छे थू छे तू शे इश. म्हणजेच काय? त्या साडी 1000 रुपयाची जरी असेल आणि त्याच्यावर लेबल जर 150 रुपयाचा असेल, तर ती साडीचं आपण छे थक हेक इश म्हणजे आपण असे तिरस्कारदर्शक शब्द पाहतो. म्हणजेच काय? तिरस्कार. किंवा एखादं आपल्या समोर घाणेरडं बाळाला असेल, बाळात वगैरे असेल किंवा आणखी काय असेल, तर आपण ह्या भावना व्यक्त करतो. मौनदर्शक. मौनदर्शक म्हणजे काय? एखाद्याला आपल्याला शांत बस हे सांगायचं आहे, कप चप म्हणजे असे आपण शब्द वापरतो, त्याला आपण मौनदर्शक म्हणून. संबोधनदर्शक, हाक मारण्यासाठी वडील आईला हाक मारत असेल तर अगं, आई वडिलाला हाक मारत असेल तर अहो, मित्रमैत्रिणीला हाक मारत असेल तर अगं अरे. ठीक आहे, हे आपण शब्द वापरतो. म्हणजेच काय? केवळ प्रयोग अव्ययाचे कोणत्या भावना व्यक्त करतात त्यानुसार हे 9 प्रकार पडतात. आपण ते 9 प्रकार बघितले. मग आता केवळ प्रयोग अव्ययाचे अन्य देखील काही प्रकार आहेत का? आहेत. व्यर्थ केवळ प्रयोग अव्यय म्हणजेच काय? वाक्याचा ते भाग तर नसतातच आणि ते वापरल्यामुळे त्या भाषेला शोभा पण येत नाही, उलट ते व्यर्थ आहे, त्याला व्यर्थ केवळ प्रयोग अव्यय. जसं मन बेटे स्वस्त राहीना. मन बेटे, बेटे वापरलं काय नाही वापरलं काय ते व्यर्थ आहे. काल म्हणे त्याला चांगला
मार्क मिळाला. काल म्हणे त्याला चांगला मार्क मिळाला. म्हणजे म्हणे हे काही वापरावंच असं काय अजिबात नाही. येणार असेल तर येईना बापडा. काय बापडा म्हणजे हे व्यर्थ केवळ प्रक्रिया आहे. अशा प्रकारे आपण 8 शब्दांच्या जातींची ओळख बघितली. भाग 1 मध्ये 4 आणि भाग 2 मध्ये 4.